कादंबरी कोळवणकर यांच्या एलिगन्स ब्युटी अँड हेअर स्पा या सलोनला आज आपण भेट देत आहोत. बोरिवली वेस्ट शिंपोली मेट्रो स्टेशनच्या अगदीच जवळ आहे. चला एक राऊंड मारूयात आपण, सलोन कसं काय आहे ते बघूया. अर्थातच छान मोठंच्या मोठं आहे, सगळ्या सुखसोयींनी युक्त असं हे सलोन आहे. आणि त्यांच्याकडून आपण काय काय त्यांच्या आणि सर्व्हिसेस आहेत ते सगळं जाणून घेऊया. त्यांचा जर्नी काय आतापर्यंतचा आहे, अशा ह्या सगळ्या छान गोष्टी, इन्स्पिरेशन गोष्टी आपण जाणून घेऊयात आणि नक्कीच त्याचा आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत कादंबरी कोळवणकर यांच्या एलिगन्स ब्युटी आणि हेअर स्पा सलोन मध्ये. आणि कादंबरी, तुझं खूप 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 स्वागत आहे माझ्या हितगुज या चॅनलवर. आणि आज आता आपण गप्पा मारणार आहोत. मेकअप वरून तुम्हाला कळलेलं आहे, असं छान दिसते मी, तर हे मॅडमचंच आहे काम. ही आतापर्यंतची तुझी जर्नी आहे ती जरा शेअर करशील तर आवडेल मला. नक्की, डेफिनेटली. साधारण बॅकग्राऊंड सांगते. माझे बाबा बँकर होते, आई हाऊसवाईफ, पण छोटे मोठे तिचे काम काही ना काहीतरी चालायचेच. बरोबर. तर बाबांची खूप इच्छा होती की मी बँकेचा जॉब करावा, गव्हर्नमेंट जॉब मध्ये जावं. पण पहिल्यापासूनच कला क्षेत्राची आवड असल्यामुळे मी ग्रॅज्युएशन झाल्या मायाताई परांजपे, आमच्या इंडस्ट्रीमधलं सर्वात मोठं नाव मायाताई परांजपे, ह्यांच्याकडे मी डिग्री डिप्लोमाचा कोर्स केला. सेमी प्रोफेशनल, फुल प्रोफेशनल, सिडॅस्को, गव्हर्नमेंट, असे वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्रीज मी त्यांच्याकडूनच घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर लॅक्मे लॉरियल सारख्या नामांकित ब्रँडमध्ये मी जवळजवळ 10 ते 12 वर्षाचं जॉब एक्सपिरियन्स आहे. आणि ते झाल्यानंतर 2009 मध्ये मी स्वतःच सलॉन जर्नी स्टार्ट केली. व्हेरी गुड. मस्त मस्त, खूप छान. म्हणजे एक्सपिरियन्स खूप आहे तुझ्याकडे. लॅक्मे लॉरियल सारख्या नामांकित ब्रँडमध्ये ऍज अ हेअर ड्रेसर, ऍज अ ब्युटी थेरपिस्ट, अशा दोन्ही पोस्ट मी केलेल्या आहेत. बरोबर. आणि ऑलराऊंडर झाल्यानंतरच मी विचार केला की नाही, आता आपल्याला स्वतःचं करणं बरोबर भाग आहे. आता हे स्वतःच तुझं पार्लर आहे. साधारण 2009 मध्ये मी बोरिवली वेस्टला चिकवाडीमध्येच एक रेंटल स्टार्टअप केलेलं. आणि त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आम्ही बोरिवली ईस्टला अजून एक आमचं रेंटल स्टार्टअप केलं. असे 2 करता करता नंतर म्हटलं की नाही, ह्याच क्षेत्रात आता पुढे जायचंय. म्हटल्यानंतर ही वास्तू आम्ही गेले 10 वर्षापूर्वी परचेस केली. आणि आता ही आमची देवाच्या कृपेने स्वतःची वास्तू आहे. आणि ह्या वास्तूला देखील आमचे 10 वर्ष पूर्ण झाले. असा टोटल जर्नी माझी 2009 पासून ते आतापर्यंत 16 वर्ष पूर्ण झाली. खूप छान, खूप छान. आणि हे 10 वर्ष तुला यासाठी पूर्ण झाले, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता सर्व्हिसेस काय काय आहेत तुझ्याकडे पार्लर मध्ये तुझ्या? आमच्या सलॉन मध्ये अंडर वन रूफ, म्हणजे ज्या बायकांना रिक्वायरमेंट असतात, बेसिक रिक्वायरमेंट पासून ते ऍडव्हान्स रिक्वायरमेंट, म्हणजे बॉडी, ब्युटी, हेअर, ब्रायडल, प्री ब्रायडल, नेल्स, हेअर, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे केल्या जातात. ह्या तर बेसिक झाल्या. मग त्याच्या पलीकडे जाऊन काही जणांना हेअरचे प्रॉब्लेम असतात, हेअर फॉल असतो, हेअर स्ट्रेटनिंग हवं असतं, बोटोप्लेक्स, नॅनोप्लास्टी, ह्या गोष्टी देखील करतो. हायलाइट्स, बालॅज, हे आत्ताचे ट्रेंड आहे जे आम्ही आमच्या सलॉनमध्ये सातत्याने करत असतो. शिवाय आमच्याकडे हायड्रा मशीन आहे, जे आता मार्केटमध्ये खूप बूम आहे. तर हायड्रा मशीन देखील आम्ही ठेवली आहे. गेले 3-4 वर्षापासून आम्ही ते देखील वापरतो आहे. आता माझं अपकमिंग जे आहे ते म्हणजे माझा इंटरेस्ट आहे ऍस्थेटिशियन. तर त्याच्यामध्ये मी लेझर, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, आयब्रो टिंटिंग वगैरे, परमनंट मेकअप वगैरे. तर ह्या गोष्टी हळूहळू माझं टार्गेट आहे की पुढच्या 1 वर्षात सगळ्या मशिनरी आमच्याकडे असल्या पाहिजेत. खूप छान, खूप छान. त्यासाठी खूप शुभेच्छा. हो, सांगावं असं वाटतं मला प्रामुख्याने की माझा हातखंडा मेकअप आहे. म्हणजे आय एम अ मेकअप आर्टिस्ट. बरोबर. तर म्हणजे मला मेकअप ह्या म्हणजे कला क्षेत्राची आवड असल्यामुळे माझा मेन काय म्हणतात ना, ते मेकअपचा इंटरेस्ट जास्त असल्यामुळे माझं ब्रायडल हा हातखंडा आहे. शिवाय मी वर्कशॉप्स पण घेत असते, सेल्फ ग्रूमिंग वर्कशॉप. म्हणजे माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांना डे टू डे लाईफ मध्ये मेकअप करायचा असतो, ज्यांना ऑफिसला जायचंय, ज्यांना मीटिंग्स अटेंड करायच्या, ज्यांना कॉर्पोरेट मध्ये कामं करायची आहेत,
आत्ता कसं असतं म्हणजे तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन दॅट इज लास्ट इम्प्रेशन. तर तुम्ही खरंय. जसं सुंदर दिसाल तर डेफिनेटली आपली ती एक छाप पडते. तर मेकअप ही काळाची गरज आहे आणि मी सेल्फ ग्रूमिंग मेकअपचे क्लासेस माझे एकदम धूम चालू आहेत. थँक्यू. बरोबर आहे. मस्त मस्त. आणि मग काय काय ऑफर्स वगैरे फक्त सणासुदीच असतात की रेग्युलर पण काही ऑफर्स असतात? नाही नाही, आमच्याकडे दर 3 महिन्यांनी आम्ही ऑफर्स ठेवतच असतो. ओके. कारण की आय नो की आपलं सलॉन जे असतं म्हणजे सलॉन इंडस्ट्री आहे ही थोडी एक्सपेन्सिव्ह आहे, लक्झरियस आहे. डेफिनेटली ती काळाची गरज आहे, पण प्रत्येकाला पॉकेट फ्रेंडली व्हावं म्हणून आम्ही एक साधारण टॉप टू टॉप पॅकेजेस ठेवतो. त्याच्यामध्ये बरोबर. तुमचे जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत समजा मेडिक्युअर पेडिक्युअर वॅक्सिंग फेशियल आयब्रो हे तर कुठल्याही स्त्रीला म्हणजे करणं अनिवार्य आहे. म्हणजे त्यांना त्यांचं ते एक मेंटेनन्स प्रोग्राम आहे, तो एक बरोबर आहे. मेंटेनन्स पॅकेज आहे जो आम्ही खूप वाजवी दरात त्या ऑफर्स ठेवतो की जेणेकरून प्रत्येकाला बरोबर ते आहे. पॉकेट फ्रेंडली होईल असं. बरोबर. आणि असतं ना लेडीजचं की असं लेडीजचं काय सगळ्यांचंच की फर्स्ट इम्प्रेशन छान आणि आपण स्वतः छान दिसते आरशात बघितलं की अरे वा छान वाटतंय. डेफिनेटली. आणि त्याच्यात अगदी नक्कीच आयब्रो आखीव रेखीव असणं, थोडं क्लीनअप आहे रेग्युलरचं, येस केस व्यवस्थित येस मेंटेन येस आहेत, येस. म्हणजे हेअर कलर म्हणा किंवा डाय म्हणा, कटिंग म्हणा, ते सगळं मेंटेन केलं की ना एक असा आपलाही कॉन्फिडन्स वाढतो ना. कॉन्फिडन्स वाढतो. नक्कीच नक्की. नक्कीच. आत्ताचंच उदाहरण आहे. मला आयब्रो करून दिले आहेत मॅडमने. तर ते मला इतक्या छान वाटतायत ना आणि असं माझंच मला वाटलं अरे मी किती छान दिसते. आयब्रो म्हणजे आपल्या चेहऱ्याचं एक फ्रेमवर्क आहे. जर तुमचा आयब्रो फार बारीक असतील किंवा त्याच्यामध्ये गॅप असेल तर ते फील करून म्हणजे आता मॅडमचे आयब्रो देखील जसं बारीक ओरिजिनल बघाल तर आणि हो. त्याच्यामध्ये बऱ्याच गॅप होतात. तर मी बरोबर. जस्ट एक आयब्रो डिफायनिंग केलं त्यांना बरोबर. आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये लगेचच फरक पडला. अशा छोट्या छोट्या टिप्स डेफिनेटली आम्ही तुम्हाला नक्कीच देत राहू असं. बरोबर. आणि सेल्फ ग्रुमिंगचं म्हणाली ते तर आहेच. तर मला नक्की आवडेल त्या क्लासला जॉईन व्हायला. येस मॅडम. कारण मला स्वतःला आवडतं. मी आपलं काय काय बघून बघून करत असते, पण प्रत्यक्ष एखादी गोष्ट शिकणं ते करणं याच्यात खूप फरक फरक पडतो. पडतो. तर तुमचं जेव्हा पण आता सेल्फ ग्रुमिंगचं असेल ते मला येस नक्की कळवा डेफिनेटली की मॅडम. मला नक्की ते जॉईन करायला नक्की हो आवडेल. हो हो. आता अपकमिंग बॅच 28लाच आहे आणि त्याच्यानंतर लगेचच नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटर्डेला आपण एक दुसरी बॅच म्हणजे दिवाळीच्या आधी आपल्या 2 बॅचेस पूर्ण होत आहेत. ओके बरोबर आहे. त्याचे डिटेल्स मी देते सगळे. नक्कीच. कादंबरी या बिझनेस मधला तर इतक्या वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स आहे, तर तुझे असे काहीतरी मोठे असे छान अनुभव सांग की हे माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिले आणि त्याचा मला खूप फायदा झाला सगळ्याच दृष्टीने. काही फनी पण असतील इन्सिडेंट्स ते पण सांग आणि असे तुझे एक्सपिरियन्स नक्की आम्हाला ऐकायला हो आवडतील. हो 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 नक्की नक्की. म्हणजे पहिला अनुभव मी असं सांगेन की आमच्या सलॉनमध्ये असे बरेच वॉकिंग क्लायंट्स येतात आणि प्रत्येकाचा म्हणजे पेशा काय आहे, त्यांचा औदा काय, त्यांचं काय म्हणजे कुठल्या वर्क फील्ड मधून आहेत काय आपल्याला माहित नसतं. तर अशीच एक व्यक्ती आली आणि तिने सहज सांगितलं की मला पार्टीला जायचंय आणि माझी मेकअप आर्टिस्ट न आल्यामुळे मी जस्ट एक तुमच्याकडे चान्स घेतला. बरोबर. तर त्यावेळी डेफिनेटली माझी अशी काही प्रायर अपॉइंटमेंट नसल्यामुळे मी त्या लेडीला अटेंड केलं, त्यांचा खूप छान मेकअप केला आणि त्याच्यानंतर मला माहितीच नव्हते की त्या व्यक्ती कोण होत्या त्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला 2 महिन्यांनी फोन आला की मी छत्रभुज नर्सिंग स्कूल मधून बोलत आहे, मी तिकडची ऍडमिन हेड आहे म्हणून. बरोबर. तर तुमचा एकंदरीत मी मेकअपचा एक्सपिरियन्स बघितला, मला फार आवडलं. तर आमच्या शाळेचं एक मोठं प्रोजेक्ट असतं अॅन्युअल फंक्शनचं, तर बरोबर. तुम्ही त्याच्यासाठी कराल का? आणि दॅट वॉज माय बिग अपॉर्च्युनिटी. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की इतकी मोठी अपॉर्च्युनिटी मला मिळेल. आणि त्याच्याही पुढचं जाऊन सांगेन की आता गेले 5 वर्ष सातत्याने त्यांनी एकही वेंडर न घेता आम्हाला एलिगन्स टीमलाच ती लोक नेहमी प्राधान्य देतात. आणि आमची 15 जणांची मेकअप आर्टिस्टची टीम मी स्वतः हँडल करते, मी स्वतः लीड करते. बरोबर. त्यांचे स्पॅनिश शो, त्यांचे वेगवेगळे थीम शो असतात, ते आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हिट केलेले आहेत आणि शाळा आमच्यावर प्रचंड खुश आहे. बरोबर. तर तो मस्त. एक एक्सपिरियन्स होता. आणि नक्कीच त्याच्यामुळे अजून क्लायंट वाढले असतील ना, खूपच. कारण जे छोटी छोटी शाळेतली मुलं आहेत म्हणजे हो त्यांच्या पॅरेंट्सलाही हो ती आपोआप एक ऍडव्हर्टाईज होऊन हो, गेली की म्हणजे हे छान काम होतं इथे. अगदी अगदी म्हणजे स्किन आणि हेअर ह्या अशा गोष्टी आहेत ना की आमची टॅगलाईनच आहे एक्सपर्ट्स हँड वेटिंग फॉर यू. तर मस्त. त्याच्यामध्ये ना तुम्हाला एक ट्रस्ट पाहिजे. जर तुम्हाला तो ट्रस्ट मिळाला ना की नाही आमच्या या छोट्या छोट्या मुलांना तुमचा मेकअप आवडतो आहे,
म्हणजे त्याच्याने काही म्हणजे हार्मफुल नाहीये वगैरे, ते खूप चांगले महत्वाचं. सेफ प्रोडक्ट तुम्ही वापरतात, तर डेफिनेटली ते आमच्यासाठी एक ऍडव्हान्टेज म्हणा किंवा एक त्याचा प्लस पॉइंट म्हणून झाला, बरोबर आहे. तसा एक झाला. आणि त्याचबरोबर माझी फार वर्षापासूनची अशी इच्छा होती की एकतरी इंटरनॅशनल ब्राईड मी करावी, ओके. असं माझं फार वर्षापासून होतं. हो. नॉट बिकॉज ऑफ मनी, म्हणजे ते तर ठीक आहे, ते पैसा काय इथे कमवू तिथे कमवू तो तर काहीच इश्यू नाहीये, पण एक इंटरनॅशनल आपला फरक पडतो. पडला पाहिजे फरक असं एक. तर ही अपॉर्च्युनिटी मला 2025 म्हणजे ह्याच वर्षी आली. आणि आमच्याच रिलेटिव्ह पैकी एक लग्न होतं, बरोबर. तर त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचं सगळं म्हणजे मेहंदी, हल्दी, ग्रहमग ह्या सगळ्या events आहेत, तर ते मी केले. आणि त्या व्यक्तीला म्हणजे ती जी आमची ब्राईड होती तिला, ती फार सिम्पल पर्सन आहे, तर तिला फार आवडलं. हेच माझ्यासाठी मोठी पोचपावती होती. तसंच एक माझी म्हणजे अगदी ती कॉलेजमध्ये असल्यापासून एक मुलगी माझ्याकडे रेग्युलरली यायची, आणि नंतर मग 3-4 वर्षांनी तिचं लग्न ठरलं. पण लग्न तिचं पंजाबला होतं, कारण की मुलगा पंजाबी होता. बरोबर. तर तेव्हा तिने मला खूप फोर्स केला की आंटी तुम्हीच पंजाबला येऊन माझा मेकअप करणार. तर तो पण एक खूप मोठा एक्सपिरियन्स होता की छान मराठमोळ्या मुलीला पंजाबी लुक दिलेलं, आणि तिचं पंजाबी लुक ते आवडलं त्यांच्या घरातल्यांना, तर त्यांचा बाकीचा जो ग्रुप होता त्यांनी देखील माझ्याकडून मेकअप केलेला. आणि मी त्यावेळी सिंगल हँडेड पंजाबला 7 ते 8 जणांचा विदाउट ब्राईड मेकअप केलेला. आणि मग तिचा जो नवरा होता, तर ते लोक पगडी आणि दाढी असते, पण तरी देखील त्या खूप हौशी असतात पंजाबी लोक. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम इनका भी कर दो, आणि त्यांनाही खूप आवडलं. असं म्हणजे आता तेव्हापासून आम्ही नवऱ्या मुलाचे मेकअप, नवऱ्या मुलाचे बाबा, भाऊ, जे काही रिलेटिव्ह आहेत, तर नवरी मुलगी आणि नवरा मुलगा आम्ही दोन्हीही त्यांच्याबरोबर जे पण मंडळी त्यांच्या घरची त्यांचे सगळ्यांचे मेकअप आम्ही करतो. एक्सपर्ट या एक्सपिरियन्स हे दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याच्यावरूनच आपण आपला बिझनेस छान रन पुढे नेऊ शकतो. कादंबरी, मेकअपसाठी तुम्ही इंडियात किंवा इंडियाच्याही बाहेर गेलेले आहेत. कुठे गेली होतीस म्हणाली? लंडन, हन्सलोला. अरे वा, म्हणजे पहिलीच ब्राईड मिळाली ती लंडनची. खूप छान. त्या व्यतिरिक्त, मेकअप व्यतिरिक्त आणि काय सर्व्हिस तुम्ही देतात? मला बाहेर असं? हो, डेफिनेटली. इन हाऊस तर आपल्या सर्व सर्व्हिसेस मी तुम्हाला आत्ताच सांगितल्या आहेत. कोविडला खूप पेशंट वगैरे होते, तेव्हा त्यांना गरज होती हेअरकट घरी येऊन करा, किंवा आमचे पेशंट आहे येऊ शकत नाही, हलू शकत नाही, किंवा ज्यांचे काही ऑपरेशन्स असतात, तर त्या लोकांना मी फ्री ऑफ कॉस्ट घरी जाऊन त्यांचा हेअरकट करून देते ऍज अ सेवा म्हणून. मेकअप सर्व्हिसेस आम्ही सकाळी 4 वाजता देखील क्लायंटकडे जाऊन करतो, कारण की आपले महाराष्ट्रीयन वेडिंगचे मुहूर्तच असतात 7 वाजता, तर ऍटलिस्ट 2 तास आधी मला ब्राईड तयार करावी लागते. तर ते झालं मेकअपचं. पण त्याच्या पलीकडे आम्ही आता मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग, आयब्रोज, त्याच्या बेसिक सर्व्हिसेस आहेत. काही जण सिनियर सिटीजन आहेत, काही जणांना वेळ नाही आहे, काही जणांची लहान मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी विश्वासातल्या लोकांकडे मी माझ्या स्टाफला आउटडोअर साठी पाठवते. म्हणजे होम सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. 2 महिनेच झाले हे आम्ही चालू केलं आहे. खूप छान, खूप छान. आणि काय अजून प्लॅन? नक्कीच. म्हणजे एक तर इंटरनॅशनल ब्राईड माझी झाली, ते माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं. आता तसंच थोडं मनात येतं आहे की एक युनिसेक्स सलॉन असावं माझं. कारण की म्हणजे माझे 2 नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत, आणि त्याच्यामध्ये भरपूर जेंट्स मेंबर्स आहेत, आणि नेहमी मला सांगत असतात, बरोबर मॅडम तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, आमच्यासाठी काहीतरी करा. तर डेफिनेटली म्हणजे मी युनिव्हर्सला असं अफर्मेशन देते की पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये माझं स्वतःचं युनिसेक्स सलॉन हो. थँक्यू. म्हणजे हे सलॉन तर एक्सक्लुसिव्हली लेडीज साठीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एखादं युनिसेक्स असावं अशी इच्छा आहे. नक्की होईल. आणि आतापर्यंत तुझा जो प्रवास बघतोय आम्ही, एक्सपिरियन्स एवढा तुला वाढलेला आहे म्हणताना तू सहज हे करू शकशील, आणि आम्हाला परत तेव्हाही भेट द्यायला नक्की आवडेल. कादंबरी, हे अवॉर्ड मिळालेलं आहे, म्हणजे ही सक्सेस स्टोरी आहे, तर प्लीज शेअर कर माझ्या बरोबर. हो, डेफिनेटली. माझ्यामध्ये 2017 का 18 मला एवढं आठवत नाहीये. ओके. तर त्यावेळी एक मेकअप क्लास मी जॉईन केलेला ठाण्याला.
तर त्या मेकअप क्लास मधून मग त्या लोकांनी एक कॉम्पिटिशन घेतलेली, मेकअपची कॉम्पिटिशन घेतलेली. म्हणजे जेवढे मेकअप आर्टिस्ट शिकायला आलेले तर त्यांची एक कॉम्पिटिशन घेतलेली आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जजेस होते, पण तरी देखील त्यांनी असं लास्ट मोमेंट डिसाईड केलं की आम्ही बऱ्याच स्टुडंटना ओळखतो तर आपण लाईव्ह जाऊया आणि लाईव्ह जाऊन आपण पब्लिक कडून ह्याचं वोटिंग घेऊया. आणि माझा 16 नंबर होता आणि 16 नंबर मी मारवाडी ब्राईड केलेली. ही माझी ब्राईड आहे. मारवाडी लुक केलेलं मी माझ्या ब्राईडचं. आणि ह्या मारवाडी लुक साठी लोकांनी मला भरभरून वोटिंग केलं आणि मला फर्स्ट प्राइज मिळालं. खूप छान. अच्छा, हा तो फोटो. हो. हे एकंदरीत काही असे माझे मॉडेल्सचे चेहरे आहेत. बरोबर. जे ज्यांनी मला परमिशन दिली ते मी इथे दाखवते तुम्हाला. बरोबर. चला मंडळी, आज आपण खूप छान माहिती घेतलेली आहे. कादंबरीची डिटेल्स तुम्हाला देते. तुमच्याकडे ज्या उपलब्ध आहेत सर्व्हिसेस, त्याची गरज असेल तर तुम्ही नक्की त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि कादंबरी, थँक्यू सो मच. येस मॅडम, आम्हाला लवकरात लवकर परत बोलव. येस येस येस, नक्की मॅडम, नक्की नक्की. तो चान्स मी नक्कीच देईन तुम्हाला. थँक्यू. चला मंडळी, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. थँक्यू. बाय बाय. कादंबरीचा सेल्फ ग्रूमिंगचा क्लास माझ्यासाठी बूम क्लास झाला, कारण इतकं छान सगळी माहिती मिळाली ना. मेकअपसाठी स्किन तयार करण्यापासून लास्ट स्टेज पर्यंत सगळ्या स्किन टाईप नुसार कोणी कोणते प्रॉडक्ट वापरायचे, प्रॉडक्ट कसे खरेदी करायचे, प्रॉडक्ट कसे ठेवायचे, किती वापरायचे, याचे अगदी डिटेलमध्ये छान माहिती मिळाली. साधारण आपण सर्वसामान्य लोक काय चुका करू शकतो आणि त्याच्यावर काय उपाय आहेत किंवा त्या तशा करू नये या पण टिप्स मिळाल्या. त्याच्यानंतर होम रेमेडीच्या मस्त टिप्स मिळाल्या. त्याच्यानंतर हेअर आणि साडी ड्रेपिंग याच्या बाबतीतही आम्हाला माहिती मिळाली. तसेच सगळ्यांना नंतर पर्सनल प्रत्येकाला मेकअप करायला लावला. कोण काय चूक करतं ह्याच्याकडे बघून त्या व्यक्तीला छान ट्रेन करण्यात आलं.